जय भीम, नमो बुद्धाय. मुंबई येथील वरळी येथील सिद्धार्थनगर येथून अगदी हाकेच्या अंतरावर एक अशी ऐतिहासिक वास्तू आहे, जी पोद्दार हॉस्पिटलच्या समोर आहे. ती म्हणजे वरळीचे जपानी बुद्ध विहार. या जापानीज बौद्ध विहाराचे नाव निप्पोन्झान म्याहो असे आहे. येथे गगनाला भिडणाऱ्या उंचच उंच इमारती उभ्या असून त्याच्या गाभाऱ्यात हे अप्रतिम छोटेसे बुद्धविहार लक्ष वेधून घेते. या विहाराच्या आवारात मोठमोठे वृक्ष असून उत्तराभिमुख असलेल्या या विहारातील सफेद संगमरवरी बुद्ध मूर्तीचे दर्शन रस्त्यावरून जाताना सुद्धा होत असते. सन 1931 ते 38 या दरम्यान जपानीज निचिरेन पंथाचे फुजी गुरुजी भारतात आले असता भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी वरळी येथील टेकडीखाली बुद्ध विहार बांधले. सन 1950 च्या दरम्यान त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले व 2 वर्षात पूर्ण करण्यात आले. नवीन आकर्षक चैत्यगृहासारखे बुद्ध विहार बांधण्यात आले. त्यावेळी उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांनी मदत केली. या विहाराचे नूतनीकरणाचे काम चालू असताना स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. दिनांक 29 सप्टेंबर 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या बुद्ध विहारात भाषण दिले व लोकांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानासाठी व प्रसारासाठी यापुढील आयुष्य व्यतीत करेन असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे ही पवित्र ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्श झाले आहे. त्यानंतर पुन्हा 13 महिन्यांनी म्हणजेच दिनांक 22 डिसेंबर 1951 रोजी ते पुन्हा आले असता बुद्ध वंदना करून बौद्ध धर्मासंबंधी भाषण दिले. बुद्ध विहारात 29 सप्टेंबर 1950 व 22 डिसेंबर 1951 साली बुद्ध वंदना करून भाषण दिल्याने हे विहार बौद्ध बांधवांसाठी एक प्रेरणास्थान आहे. सद्यस्थितीत या विहाराची अंतर्गत देखभाल जपानचे निप्पोन्झान म्योहोजी ही संस्था करते. 1976 मध्ये जपानचे भिक्खू टी. मोरियो येथे आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विहारात दररोज जापनीज पद्धतीने बुद्ध वंदना व पौर्णिमेचे कार्यक्रम करण्यात येतात. या विहारात बुद्धांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित मोठी तैलचित्रे असून अनेक वर्षांनी देखील त्याची चकाकी कमी झाली नाही. येथील बुद्धमूर्ती ही अलौकिक कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना असून तिची प्रसन्न मुद्रा पाहताच सर्व काही विसरून नवचैतन्य प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो. 29 सप्टेंबर 1950 रोजी ह्या विहारात डॉ. बाबासाहेबांनी सभा व बुद्धवंदना देऊन बौद्ध धर्म स्वीकारल्यास सांगितल्याची नोंद येथे आहे. 22 सप्टेंबर 1951 हे बुद्ध विहार बौद्धांचे प्रेरणास्थान असल्याने जाहीर केले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यावर या विहारास भेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. हे बुद्ध विहार हेरिटेज आहे व बाहेरील भाग हा महाबोधी विहारासारखा असून आतील भाग हा मुख्य चैत्यासारखा आहे. या बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्धांची पवित्र अस्थी आहेत. येथे रोज संध्याकाळी 6 वाजता जपानीज पद्धतीने बुद्ध वंदना घेतली जाते. येथील वातावरण हे अत्यंत शांत व आल्हाददायक आहे.